महाराष्ट्राची जी काय उत्तर सीमा आहे, उत्तर सीमा, या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. सगळ्यांनी बरोबर चॉईस केलं. ऑप्शन क्रमांक बी सातपुडा, साखरपुडा नाही, सातपुडा काय बघा पर्वतरांगी, लक्षात ठेवा सातपुडा. दुसरा प्रश्न काय बघा, मुंबई नाशिक कोणता? मुंबई नाशिक हा जो काही रेल्वे मार्ग आहे हा खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो? व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. मुंबई नाशिक हा जो काही रेल्वे मार्ग आहे हा खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो? राईट आन्सर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक आहे थळ घाटामधून जातो, लक्षात ठेवा थळ घाट. पुढचा प्रश्न काय बघा, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे? कोणत्या? भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? एकदम IMP प्रश्न आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी शंभू महादेव, लक्षात ठेवा शंभू महादेव. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचा किती टक्के हा भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा एकूण 90% भाग हा आपला काय झालेला आहे दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. किती? 90% भाग. पाचवा प्रश्न काय बघा, विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या कोणत्या प्रकारचे खडक आढळतात? विदर्भामध्ये गडचिरोली आणि जे काही चंद्रपूर आहे या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आढळले जातात? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपको मिलेंगे 3 सेकंद. बरोबर आहे सगळ्यांचं. ऑप्शन क्रमांक बी आर्कियन खडक आढळतात. कोणते? आर्कियन. आपल्या सगळ्याला माहिती आहे गडचिरोली आणि चंद्रपूर हे 2 जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये? तर नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर बघा एकूण 6 तालुके आहेत. किती? 6. पश्चिम घाटामध्ये कोणती महत्त्वाची खिंड आहे जी कोकण आणि देशांना जोडते? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए आंबोली घाट आहे. कोणता? आंबोली घाटे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणतं शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? अमरावतीमधील सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बैराट हे शिखर बघा अमरावतीमधील सर्वोच्च शिखर आहे. कोणचं? बैराट शिखर. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे, नंदुरबार जिल्हा हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? नंदुरबार जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नंदुरबार हा जिल्हा येतो. कोणत्या? नाशिक. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचं नामांतरण डॅश असं करण्यात आलं होतं. जो काही पूर्वीचा कुलाबा जिल्हा होता त्याचं नामांतर कसं करण्यात आलं होतं? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी रायगड असं केलं जातो. कसं? रायगड. पुढचा प्रश्न काय बघा, 1 जुलै 1998 रोजी 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं होतं? तर 1998 रोजी धुळे जिल्ह्याचं काय करण्यात आलं होतं? विभाजन करण्यात आलं होतं. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि ती घंटी दाबायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे? आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे? तर बघा ऑप्शन्स क्रमांक आहे त्रिकोणाकृती. लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती किलोमीटर आहे? आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती किलोमीटर इतकं आहे? व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी 3,07,007. तर मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा आपण 149 रुपयाला बघा या ठिकाणी नोट्स ठेवलेले आहेत. ह्या नोट्स मित्रांनो खूप महत्त्वाचे असतात. जे काही TCSने पेपर घेतलेले आहेत, कोणकोणते प्रश्न बघा डबल विचारले त्यानुसार आपण या नोट्स बनवलेले आहेत. तुमच्या पेपरसाठी बघा 100% फायद्याचे ठरणार आहेत. काय करायचं आपल्याला, 149 रुपये आपल्याला जो काही आपला फोनपे नंबर आहे 8275558283 या नंबरला बघा सेंड करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट आपला ह्याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे. तुम्हाला लगेचच्या PDF पाठवले जातील. मित्रांनो याचा फायदा असा आहे की तुम्ही आत्ताच्या नोट्स घ्या, जेणेकरून बघा तुम्हाला अभ्यासाला टाईम भेटेल. नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला टाईम भेटणार नाही आणि पेपर लगेच येतील. त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला लढायचं आहे. कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला याचा फायदा करून घ्यायचा आहे. फक्त 149 रुपये आपल्याला या ठिकाणी 8275558283 या नंबरला सेंड करायचे आहेत. फोनपे गुगल पेला. लगेच तुम्हाला या नोट्स व्हॉट्सअपला मिळून जातील. मित्रांनो मध्ये कोण आहे बघा, मुंबई उपनगर जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? काय प्रश्न आहे, मुंबई उपनगर जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन्स क्रमांक बी बांद्रा या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्ह्याचं काय मुख्यालय. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्याला गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत? महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्यात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत? चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला लागलेल्या आहेत?
तर आपल्या सगळ्याला माहिती आहे पूर्व साईडला कोणता राज्य टच होतं आपल्या महाराष्ट्राला? छत्तीसगड. आणि छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांच्या सीमा टच होत्यात. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये? सगळ्यात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये आहेत? व्हेरी IMP प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या याच्यामध्ये आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, कोकणामध्ये सगळ्यात कमी आहेत. लक्षात ठेवा तालुके. खानदेशामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? खानदेशामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी, एकूण 3 जिल्ह्याचा समावेश खानदेशामध्ये केला जातो. किती? 3 दिवसांचा समावेश. मुंबईच्या उत्तरेला खालीलपैकी कोणती खाडी आहे? आपली जी काही मुंबई आहे या मुंबईच्या उत्तरेला कोणती खाडी आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, वसईची खाडी. बघा मुंबईच्या उत्तरेला आहे कोणती? वसईची खाडी. पुढचा प्रश्न आहे बघा, सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखतात? काय प्रश्न आहे? सह्याद्री पर्वताला कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर जो काही सह्याद्री पर्वत आहे याला आपण पश्चिम घाट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवा पश्चिम घाट. पुढचा प्रश्न आहे, माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? माथेरान हा जो काय प्रसिद्ध घाटमाथा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, नेरळ या ठिकाणी. बघा माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा स्थित आहे. कुठं? नेरळ या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, वेरूळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोठे आहेत? वेरूळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक सी, वेरूळ डोंगर या ठिकाणी वेरूळची जगप्रसिद्ध लेणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, तापी पूर्णा खोरे. काय प्रश्न आहे बघा, तापी आणि पूर्णा खोरे हा डॅश आहे. काय प्रश्न आहे? तापी पूर्णा खोरे हा डॅश आहे. राईट आन्सर आहे बघा, हा बघा तापी आणि पूर्णा खोरे हा खचदरीचा प्रदेश आहे. कसा आहे? खचदरीचा प्रदेश आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? काय प्रश्न आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची? तर बघा रिया प्रकारची आहे कोकण किनारपट्टी. पुढचा आहे बघा, दाभोळची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कोणती? दाभोळची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, रत्नागिरी या ठिकाणी स्थित आहे. कुठं? रत्नागिरी. मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? एकदम IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर सर्वांचं बरोबर आहे. जे काही मांजरा पठार आहे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन्स क्रमांक ए, मराठवाडा भागावर. बघा मांजरा पठार स्थित आहे कुठं? मराठवाडा भागावर. मध्ये कोणत्या प्रकारचे खडक आहेत? जे काही विदर्भ आहे या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आपल्याला आढळतात? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, बॅथोलित हे प्रकारचे खडक आढळतात. कोणते? बॅथोलित. 21 नंबरचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात? महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात? व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर द्यायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1, खानदेश. पुढं? खानदेश. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, गोदावरी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त क्षेत्रफळाने जी काही व्यापलेली नदी आहे तिचं नाव विचारलं आपल्याला. तर कोणती नदी? आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे, गोदावरीच नदी. कोणती? गोदावरी. पुढचा प्रश्न आहे बघा, कन्हान, पेच, बाग या उपनद्या डॅश खोऱ्यामध्ये आहेत. कोणत्या? कन्हान, पेच, बाग उपनद्या कोणत्या खोऱ्यामध्ये स्थित आहेत? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, वैनगंगा नदीमध्ये स्थित आहेत. कोणत्या? वैनगंगा. पुढचा प्रश्न आहे बघा, कोयना, कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री या 5 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? व्हेरी IMP प्रश्न आहे पेपरच्या दृष्टीने. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री व सावित्री या 5 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, महाबळेश्वर या ठिकाणी होतो. लक्षात ठेवा महाबळेश्वर. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने डॅश नदी मिळते. जी काही कृष्णा नदी तिच्या डाव्या किनाऱ्याने कोणती नदी मिळते? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, कोणती नदी? येरळा नदी. लक्षात ठेवा येरळा नदी. 27 नंबरचा प्रश्न काय बघा, सातमाळा, अजिंठा, डोंगररांगा, उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? सातमाळा, अजिंठा, डोंगररांगा व उत्तरेस सातपुडा आणि जे काही उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? या दोघांच्या मध्ये कोणती नदी वाहते? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर यामध्ये बघा तापी नदी वाहते. कोणती? तापी. पुढचा प्रश्न आहे बघा, तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात? तापीच्या खोऱ्यामधील जे काही उपनद्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात? एकदम IMP प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक बी, उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तर. लक्षात ठेवा उत्तर दक्षिण आणि दक्षिण आणि उत्तर.
पुढचा प्रश्न आहे बघा, डॅश डॅशमधील नद्या अतिशय आखूड आहेत. डॅश डॅशमधील नद्या अतिशय आखूड आणि आखूड आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी कोकण. कोकणामधील नद्या अतिशय कशात आखूड अशा प्रकारच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, लोणार सरोवर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? बुलढाणा. पूर्व विदर्भामधील नद्या कोणत्या नदीला म्हणतात. काय प्रश्न आहे, पूर्व विदर्भातील नदी कोणत्या नदीस म्हणतात. चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला, 3 सेकंद मिळतील. तर कोणत्याला म्हणतात, गोदावरी नदीला म्हणत असतात. कोणती? गोदावरी. पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरामधून कोणती नदी वाहते. व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते. तर कोणती नदी वाहते आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे, भीमा नदी वाहते. लक्षात ठेवा, भीमा नदी. अगला प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर, मध्य प्रदेशमधील काय प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील बरानपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात डॅश डॅश शहराजवळ तापी नदी प्रवेश करते. काय प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील बरानपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये डॅश डॅश शहराजवळ तापी नदी प्रवेश करते. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी रावेर शहराजवळ तापी नदी काय करते, प्रवेश करत असते. कोकणातील नद्या कशा प्रकारच्या नद्या आहेत, म्हणजे कोणत्या साईडला वाहतात, कोणत्या दिशेला वाहतात. तर बघा जे काय कोकणामधील नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या असतात. लक्षात ठेवा, पश्चिम वाहिनी नद्या. डॅश डॅशमध्ये महाराष्ट्रात तलावांचा प्रदेश आहे. डॅश डॅश महाराष्ट्राचा तलावाचा प्रदेश आहे. तर राईट आन्सर आहे जो काही पूर्व विदर्भ आहे हा महाराष्ट्राचा तलावांचा प्रदेश आहे. आलं लक्षात. त्या ठिकाणी बघा कोणते कोणते, भंडारदरा आणि गोंदिया हे 2 जिल्हे प्रामुख्याने तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न आहे, कन्हान, पेच, बाग उपनद्या कोणत्या नदीला मिळतात. कोणत्या? कन्हान, पेच आणि बाग या ज्या काही उपनद्या आहेत या खालीलपैकी कोणत्या नदीला मिळत असतात. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी वैनगंगा नदीला मिळत असतात. कोणत्या? वैनगंगा नदीला. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल कोणती नदी पवित्र मानली जाते. तर आपल्या भारतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल खालीलपैकी कोणती नदी पवित्र मानली जाते. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी गोदावरी नदी पवित्र मानली जाते. आलं लक्षात. अजिंठा टेकड्या काय प्रश्न आहे बघा, अजिंठा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो. जे काय अजिंठा टेकड्या आहेत या टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो. व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे सगळ्यांचं. ऑप्शन्स क्रमांक ए पैनगंगा. अजिंठा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो. तर पैनगंगा नदीचा उगम होतो. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये जसजसे पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार कसा होतो. महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यात जसजसं पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार कशा प्रकारे होतो. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी कमी कमी होत जातो. कसा होत जातो. कमी कमी होत जातो. आलं लक्षात. पुढचा प्रश्न काय बघा, भामनेर खोऱ्यामधून भीमा नदी वाहताना डॅश डॅशमधून जाते. भामनेर खोऱ्यातून भीमा नदी वाहताना डॅश डॅशमधून जाते. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी अतिशय खडतर नाही खडकाळ आणि अरुंद दरीमधून जाते. आलं लक्षात. भीमा नदी. कोणत्या नदीच्या काठावर देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र आहेत. खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर देहू आणि जे काय बघा आळंदी तीर्थक्षेत्र आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी इंद्रायणी नदी. कोणती बघा, इंद्रायणी नदी. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे बघा, पश्चिमेला सह्याद्री पर्वत आणि ईशान्येस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे. पश्चिमेस सह्याद्री पर्वत आणि ईशान्येस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक ए कृष्णा नदीचं खोरं आहे. त्या ठिकाणी कोणतं, कृष्णा नदीचं खोरं. महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीला बहुतेक सर्व उपनद्या कशाकडून मिळतात, म्हणजे कोणत्या देशाकडून मिळतात. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी पश्चिम आणि दक्षिणेकडून. आलं लक्षात. पश्चिमेकडून आणि दक्षिणेकडून मिळतात. मध्य प्रदेशामधील सातपुडा पर्वतरांग एवर मुलताई येथे कोणत्या नदीचा उगम होतो. मध्य प्रदेशामधील जे काही सातपुडा पर्वतरांग आहे यावरती बघा एवर मुलताई या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो. तर या ठिकाणी बघा तापी नदीचा उगम होतो. मध्य प्रदेशमध्ये तापी नदीचा उगम होतो. आलं लक्षात. पुढचा प्रश्न काय बघा, अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद्द तापी नदीच्या डॅश डॅशमुळे निर्माण झालेली. अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद्द तापी नदीच्या डॅश डॅशमुळे निर्माण झालेली आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी घळईमुळे काय झाली, निर्माण झालेली. घळई. तापी खोऱ्यामध्ये काय प्रश्न बघा, तापी खोऱ्यात मिळणाऱ्या बऱ्याच उपनद्या कशा प्रकारे वाहतात. तापी खोऱ्यात मिळणाऱ्या बऱ्याच उपनद्या कशा प्रकारे वाहत असतात.
चला राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी. ऑप्शन्स क्रमांक बी समांतर प्रकारे वाहतात. कशा समांतर? कोकणामधील नद्या लांबीने डॅश डॅश असून वेगाने वाहतात. कोकणामधील नद्या डॅश डॅश असून अतिशय वेगाने वाहतात. तर बघा त्या खूप आखूड असून बघा एकदम आखूड असतात आणि वेगाने वाहत असतात. नर्मदा नदी डॅश डॅश खोल वाहते. काय प्रश्न आहे बघा, जी काही नर्मदा नदी ही कशामधून खोल वाहत असते? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक ए. नर्मदा नदी बघा घळईमधून खोल वाहते. कशातून? घळई. पुढचा प्रश्न आहे बघा, 3ऱ्या विश्व हिंदू परिषदेचं जे काय आयोजन आहे हे कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो 3ऱ्या विश्व हिंदू परिषदेचं जे काय आयोजन आहे हे थायलंड या देशामध्ये करण्यात आलं. कुठं? थायलंड या देशामध्ये. थायलंडची राजधानी कोणती बघा? बँकॉक आहे. आणि याच बँकॉकमध्ये बघा 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान बघा याचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटन कोणी केलं होतं? मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. याचं प्रथम आयोजन मित्रांनो 2014मध्ये झालं होतं दिल्लीमध्ये आणि 2018मध्ये शिकागोमध्ये हे. तर मित्रांनो जी काही परिषद आहे या परिषदेचं आयोजन 2014मध्ये दिल्लीमध्ये आणि 2018मध्ये बघा शिकागो या ठिकाणी झालं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, 28व्या युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येत आहे? तर दिल्ली या ठिकाणी बघा याचं आयोजन करण्यात येत आहे. कुठं? दिल्ली या ठिकाणी. 1 ते 10 डिसेंबर दरम्यान याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. भारत आणि युरोपियन युनियनमधील समृद्ध सांस्कृतिक संबंध जे काही साजरे करण्यासाठी समर्पित या सिनेमॅटिक फेस्टिवलमध्ये 28 युरोपियन देशामधील 25 भाषांमधील 28 चित्रपट. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो श्री नारायण जाधव यांना 2023चा जो काही ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे बघा. श्री नारायण जाधव यांना बघा जाहीर झालेला आहे बघा. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अविप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महान व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने हा पुरस्कार बघा प्रत्येक वर्षी देण्यात येतो. तर मित्रांनो याची पुरस्काराची रक्कम 5 लाख रुपये इतकी आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 33वा व्यास सन्मान या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर पुष्पा भारती यांना बघा जो काही 33वा व्यास सन्मान आहे किंवा 33वा व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात आले बघा. पुष्पा भारती एक बघा हिंदी लेखिका आहेत बघा. के बिर्ला फाउंडेशनने बघा 1991मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती. गेल्या 10 वर्षामध्ये प्रकाशित झालेलं भारतीय नागरिकांना हिंदी साहित्यामधील जे काय उल्लेखनीय कार्य आहे हे कार्य करणाऱ्याला बघा हा पुरस्कार देण्यात येतो. लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर यामध्ये जर पाहिलं तर 4 लाख रुपये बघा मानपत्र सन्मानचिन्ह देऊन बघा यांचा सत्कार करण्यात येतो. नेक्स्ट बघा, नुकतेच CRPFचे नवीन महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली बघा. अनिश दयाल सिंह CRPFचे नवीन DG असणार आहेत. 1988 बॅचचे मणिपूर केडरचे IPS अधिकारी आहेत. 30 नोव्हेंबर रोजी बघा विद्यमान SL थाओसेन यांच्या निवृत्तीनंतर CRPFचा अतिरिक्त कार्यभार बघा यांनी सांभाळण्यात आलेला आहे बघा. तर मित्रांनो CRPFचा लॉंग फॉर्म बघा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. CRPFची स्थापना 27 जुलै 1939ला झालेली 1939ला. तर CISFचे महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा? नीना सिंह यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली.